श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, उद्या 1 मे महाराष्ट्र दिन. उद्यापासून राज्यभरात 2027च्या जनगणनेला, इंग्रजीत ज्याला सेन्सस असं म्हटलं जातं, या लोकसंख्या मोजणीला सुरुवात होते आहे. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात या सर्व जनगणना प्रक्रियेबाबत राज्याचे जनगणना सहसंचालक संतोष पायस यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. आकाशवाणी मुंबईच्या वृत्तविशेष कार्यक्रमात राज्याचे जनगणना सहसंचालक संतोष पायस हे आज जनगणना या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. नमस्कार सर. सर्वप्रथम जनगणना म्हणजे नेमकं काय आणि ती का केली जाते? जनगणना म्हणजे नेमकं काय ह्याची जर शास्त्रीय एक व्याख्या आपण करायची झाली तर पहिल्यांदा हे समजून घ्यावं लागेल की लोकसंख्येची गणना ही एक डायनॅमिक प्रक्रिया आहे. म्हणजे एका मिनिटापूर्वी जी भारताची लोकसंख्या होती ती एका मिनिटानंतर तीच नसणार आहे. कारण होणारे जन्म, मृत्यू तसंच निरंतर होणारं स्थलांतर ह्याच्यामुळे लोकसंख्येमध्ये कायम बदल होत असतो आणि ती प्रवाही आहे. परंतु एका संदर्भ दिनांकाला आपल्या राष्ट्राची, आपल्या देशाची जी लोकसंख्या होती आणि त्याची विविध वैशिष्ट्ये काय होती, म्हणजे त्यामध्ये सामाजिक असेल, आर्थिक असेल किंवा कल्चरल म्हणजे सांस्कृतिक असेल, ही वैशिष्ट्ये काय होती, तसंच साक्षरतेचा स्तर काय होता, शिक्षणाचा स्तर काय होता, निवासाच्या काय सुखसुविधा होत्या आणि आपल्याला कुटुंबानी काय मालमत्ता धारण केलेली होती, तसंच शहरीकरणाचा वेग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भाषानिहाय, धर्मनिहाय, लोकसंख्येचं वर्गीकरण, स्थलांतराबाबतची माहिती, तसंच दिव्यांग व्यक्तींची माहिती आणि इतर अनेक सामाजिक, सांस्कृतिक अशी लोकसंख्याशास्त्र विषयक बाबींची एक विश्वासार्ह आकडेवारी म्हणजे जनगणना. त्या संदर्भ दिनांकाला आपण असं म्हणू शकतो की जनगणना म्हणजे लोकसंख्येचा एक स्नॅपशॉट म्हणजे फोटो. तो त्या संदर्भ दिनांकाला एक आकडेवारी निश्चित करतो की आपल्या देशाची ही लोकसंख्या होती आणि त्याचं सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक वर्गीकरण नेमकं काय होतं. सर, जनगणनेची प्रक्रिया काय असते आणि 2027ची जनगणना कशी वेगळी आहे? काय नवे बदल किंवा तंत्रज्ञान यात वापरलं जाणार आहे आणि काही कागदपत्र दाखवावी लागणार आहेत का? जनगणनेच्या प्रक्रियेसंदर्भात सांगायचं झालं तर मला असं म्हणता येईल की जनगणना ही भारतातील नाही किंबहुना संपूर्ण विश्वातीलच एक सगळ्यात मोठा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सरसाइज आहे. म्हणजे सगळ्यात मोठी प्रशासनिक प्रक्रिया आहे. कारण आपल्याला एवढ्या सगळ्या अरेंजमेंट्स कराव्या लागतात एक सेन्सस कंडक्ट करण्यासाठी आणि त्याच्यातून संकलित होणाऱ्या माहितीच्या आधारे येणाऱ्या कैक वर्षांचं देशाचं, राज्यांचं किंबहुना जिल्हे, तालुके, गाव पातळीवर नियोजन ह्याच्यावरतीच अवलंबून असतं. आता येणारी जनगणना 2027 ह्याचं वैशिष्ट्य म्हणायचं झालं तर ही एक डिजिटल जनगणना अशा स्वरूपाची असणार आहे. म्हणजे यामध्ये संकलित करण्यात येणारी माहिती ही डिजिटली संकलित होणार आहे आणि ह्याचं संपूर्ण संस्करण देखील आपण जलद प्रक्रियेने करण्याचा आपला एक प्रयास असणार आहे. यामध्ये नवीन बदल किंवा नवीन तंत्रज्ञान जे आपण वापरणार आहोत ते प्रत्येक जनगणनेत आपण काही ना काही अद्ययावत तंत्रज्ञान जे त्यावेळी उपलब्ध होतं ते भारताच्या महारजिस्ट्रार व जनगणना आयुक्त कार्यालयांनी त्याचा अवलंब केलेला आहे. त्याच परंपरेला अनुसरून यावेळेला आपण मोबाईल ॲप म्हणजे प्रगणक आणि पर्यवेक्षक यांच्यासाठी स्वतंत्र मोबाईल ॲप आपण डिझाईन केलेली आहेत. अँड्रॉइड आणि iOS या दोन्ही प्रणालींवरती चालतील यानुसार त्याची रचना करण्यात आलेली आहे. तर प्रगणक जेव्हा घरोघरी भेट देतील तेव्हा पत्रकांवरती माहिती संकलित करणार नाहीत तर मोबाईल ॲपच्या माध्यमातून ती माहिती संकलित करणार आहेत. तसंच मी यापूर्वी म्हटल्याप्रमाणे जनगणनेच्या इतिहासात पहिल्यांदाच आपल्याला स्वतःच्या कुटुंबाची माहिती भरण्याचा एक विकल्प, ऐच्छिक असा पर्याय उपलब्ध करून दिला आहे जो https://se.census.gov.in या केंद्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपण स्वतःची माहिती स्वतः भरू शकता. आत्ता सांगितल्याप्रमाणे सेल्फ
एन्युमरेशन किंवा स्वगणना पद्धत वापरली जाणार आहे. ही पद्धत नेमकी कशी आहे? सेल्फ एन्युमरेशन म्हणजे स्वगणना या पद्धतीबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर एका कुटुंबासाठी एक पत्रक या प्रकारे एका कुटुंबाने स्वतःची माहिती भरायची आहे. यासाठी कुटुंबाचा जो प्रमुख आहे, जनगणनेच्या संकल्पनेनुसार कुटुंबातील कुठलीही व्यक्ती, मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो, वयाने लहान असो किंवा घरातली सर्वात ज्येष्ठ व्यक्ती असो, पण जी कुटुंबाच्या दैनंदिन निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका निभावते अशी कुठलीही व्यक्ती कुटुंब प्रमुख म्हणून असू शकते. तर अशा व्यक्तींनी किंवा कुटुंबातील इतर जबाबदार एखाद्या सदस्यांनी आपला 10 अंकी मोबाईल क्रमांक आणि जर त्यांना ईमेल आय डी द्यायचा असेल तर असा ईमेल आय डी देऊन सेल्फ एन्युमरेशन पोर्टलवरती स्वतःचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला मोबाईलवरती जो OTP येईल तो OTP पोर्टलवरती भरून कॅप्शा भरून आपण स्वगणना करण्याच्या पोर्टलमध्ये माहिती भरण्यासाठी सज्ज होता. ही माहिती भरायला खूपच सोपी आहे. तसंच स्टेप बाय स्टेप गाईड म्हणजे विविध पद्धतीने आपण ही माहितीची पूर्तता कशी करू शकता याचं देखील सखोल मार्गदर्शन ह्या AC पोर्टलवरती उपलब्ध आहे. तेव्हा तुम्हाला एकूण 16 भाषांमध्ये माहिती भरण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. पण एकदा निवडलेली भाषा तुम्ही नंतर बदलू शकत नाही. त्यामुळे भाषेचा जो पर्याय आपण निवडता आहात तो एकदम काळजीपूर्वक निवडावा. एकदा का आपली माहिती भरून झाली की त्याच्यामध्ये एक SEID म्हणजे स्वगणना क्रमांक हा एक 11 अंकी एक युनिक ID असा जनरेट होतो. तो युनिक ID सर्वांनी आपल्याकडे नोंदवून ठेवायचा आहे. कारण 1 मे ते 15 मे या दरम्यान जी कुटुंब स्वगणना करतील त्या माहितीची पडताळणी हे प्रगणक जेव्हा घरोघरी भेटी देणार आहेत म्हणजेच 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीमध्ये हा सेल्फ ID प्रगणकांच्या मोबाईलवरती देखील असणार आहे. त्याचं एकमेकांशी पडताळणी होईल तेव्हा कुटुंबांनी नोंदवलेली माहिती प्रगणकाच्या मोबाईलवरती दिसेल आणि त्या माहितीमध्ये जर काही सुधारणा करणं आवश्यक असेल किंवा दुरुस्त्या करणं आवश्यक असेल तर त्या दुरुस्त्या करून संबंधित कुटुंबाला ती माहिती दाखवून अंतिमतः ती माहिती सेंट्रल सर्व्हरवरती अपलोड होण्याची सुविधा म्हणजे स्वगणनेची पूर्तता होईल. या स्वगणना प्रक्रियेत सर्वसामान्य जनतेला जास्तीत जास्त सहभागी होता यावं यासाठी काय सांगता येईल? सर्वसामान्य जनतेला या प्रक्रियेत म्हणजे जनगणना 2027च्या प्रक्रियेत जास्तीत जास्त त्यांचा सहभाग अपेक्षित असावा. यासाठी बघा, जनगणना 2027चं ब्रीदवाक्य किती समर्पक आहे. आपली जनगणना आपला विकास. याचाच अर्थ पहिल्यांदा आपल्याला जनगणनेच्या प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होता येणार आहे. म्हणजे स्वगणनेद्वारे आपण आपली माहिती नोंदवून जे राष्ट्राच्या विकासासाठी नियोजन करायचं आहे किंवा धोरण आखायचं आहे त्याच्यामध्ये आपण आपला सक्रिय सहभाग नोंदवू शकता. स्वगणना पोर्टलमध्ये माहिती भरताना नागरिकांनी कोणती काळजी घ्यायला हवी आणि या माहितीचं व्हेरिफिकेशन किंवा पडताळणी कशी होणार आहे? स्वगणना पोर्टलमध्ये माहिती भरताना नागरिकांनी एक विशेष काळजी घ्यायची आहे की संपूर्ण गणना कालावधीमध्ये आपल्या कुटुंबामध्ये जी कोणी लोक किंवा व्यक्ती राहत असतील केवळ त्यांचीच संख्या आपण इथे भरायची आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की आपली मुलं शिक्षणानिमित्त इतर गावात असतात किंवा घरातील इतर सदस्य नोकरी किंवा व्यवसायानिमित्त इतरत्र राहत असतात तर त्यांची देखील संख्या आपण इथे नोंदवतो. तर तसं न करता एक लक्षात घेणं आवश्यक आहे, जी व्यक्ती गणना कालावधीत जिथे राहते तिथेच त्यांची गणना होते. त्यामुळं अशा व्यक्तींची माहिती त्या ठिकाणी नोंदवली जाणार आहे. त्या संदर्भात कोणीही संदिग्धता बाळगण्याचं काहीच कारण नाही. तसंच आपल्या घरी जर मे महिन्याच्या सुट्ट्या लागतायत, आता काही कालावधीसाठी पाहुणे राहायला आलेले असतील तर त्यांची माहिती इथं समाविष्ट करू नये. ते जिथं सामान्यतः निवास करतात तिथं त्यांची गणना होणार आहे. थोडक्यात काय तर टेम्पररी अब्सेन्स आणि टेम्पररी प्रेझेन्स या दोन्ही बाबी आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. तर सामान्यतः गणना कालावधीमध्ये आपल्या घरात कुटुंबात ज्या व्यक्ती राहत आहेत त्यांच्या संख्येचीच माहिती इथं आपल्याला नोंदवायची आहे. या माहितीचं व्हेरिफिकेशन म्हणाल तर 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक आपल्या घरी येऊन करणारच आहेत. पण यासाठी कुठलीही भीती किंवा गैरसमज आपल्या मनात ठेवू देऊ नका. कारण जनगणनेअंतर्गत कुठल्याही प्रकारचा OTP किंवा पासवर्ड असा कुठलाही प्रगणक किंवा क्षेत्रीय अधिकारी आपल्याकडून मागणार नाही.
किंवा कुठला कागदोपत्री पुरावा देखील आपल्याकडे मागणार नाही. तर निःसंकोचपणे जनगणनेची माहिती जी आहे ती बिनचूक आणि अचूक आपण कशी द्याल याचा आपण जरूर विचार करा. जनगणनेतून सरकारला नेमकी कोणती आणि काय माहिती मिळते आणि ती कशी वापरली जाते? राज्याच्या विकासात जनगणनेचा कसा उपयोग होतो? जनगणनेअंतर्गत संकलित होणारी माहिती ही भारतातील नागरिकांच्या कल्याणकारी योजनांसाठी किंवा त्यांचं नियोजन करण्याकरता अतिशय महत्त्वाची पायाभूत माहिती याद्वारे आपल्याला उपलब्ध करून दिली जाते. जनगणनेद्वारा घेतलेल्या माहितीच्या आधारेच मतदारसंघाची पुनर्रचना, पंचायती तसेच विविध स्थानिक स्वराज्य संस्था यामधील जागा निर्धारित केल्या जातात. अशा रीतीने प्रगणक हे केवळ माहिती एकत्रित किंवा संकलित करण्यासाठी आपल्याकडे येत नसून प्रत्यक्षात ते राष्ट्र निर्माणाच्या व्यापक कामाचा एक हिस्सा असणार आहेत आणि यावेळेला स्वगणना करून आपल्यालाही ती संधी प्राप्त होत आहे. पहिल्या टप्प्यात म्हणजेच घर यादी व घर गणना याच्यामध्ये जी आपण माहिती संकलित करतो त्याच्यातून निवासाच्या परिस्थितीची जाणीव किंवा त्या संदर्भातली आकडेवारी आपल्याला उपलब्ध होते. निवासी घरांच्या कमतरतेबाबतची सर्वंकष आणि परिपूर्ण अशी आकडेवारी मिळते. परिणामतः घरांची गरज ठरवून गृहनिर्माणाबाबतची धोरणे आखण्यासाठी ही माहिती शासनास उपलब्ध करून देता येणे शक्य होते. यापासून आपल्या कुटुंबाला उपलब्ध असलेल्या सोयी आणि जी मालमत्तेची आकडेवारी मिळते त्या आकडेवारीच्या आधारे संघराज्य किंवा राज्य सरकारच्या विविध विभागांना आणि इतर शासकीय कार्यालयांना विकासात्मक कामासाठी ज्या काही योजना तयार करायच्या असतील, मग त्या स्थानिक पातळीवरच्या असतील किंवा राज्यस्तरीय योजना असतील, त्यांची योजना आखण्यासाठी आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी याचा उपयोग होतो. लोकसंख्या गणनेचा जो दुसरा आणि प्रमुख टप्पा असतो त्यामधून जी आपल्याला माहिती उपलब्ध होते ती एका निश्चित वेळी देश, राज्य आणि तालुके म्हणा, गाव पातळीवरील म्हणा किंवा शहरे म्हणा, वॉर्ड पातळीवर म्हणा, त्यातील लोकांच्या विषयी विविध महत्त्वपूर्ण अशी माहिती पुरवते. तसेच लोकसंख्या वाढ आणि त्याच्या आधारे लोकांच्या कल्याणासाठी ठोस धोरणे आणि कार्यक्रम आखण्यासाठी जनगणनेच्या आकडेवारीची वारंवार ही गरज भासत असते. थोडक्यात सांगायचं झालं तर उपलब्ध संसाधनांचे योग्य न्यायिक किंवा समान न्यायिक वाटप, वितरण करणे, तसेच पायाभूत सुविधांची निर्मिती, शहरी नियोजनास आवश्यक आकडेवारी ही जनगणनेच्या माध्यमातून उपलब्ध होते. त्याचबरोबर वंचित गटांसाठी सर्वसमावेशक धोरणे तयार करता येतात. धन्यवाद सर. सर्व श्रोत्यांना या निमित्तानं आपण आवाहन करूया की उद्यापासून सुरू होणाऱ्या सेल्फ एन्युमरेशन म्हणजेच स्वगणना मोहिमेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं आणि जनगणना मोहीम यशस्वी करावी. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर, लेखन समन्वय आणि निवेदन राजेंद्र लेले.